खरं तर मला असं वाटलं होतं, की चंद्रमोहननी बोलायचं मान्य केलं म्हटल्यानंतर पुढच्या लोकांची फुली पडेल आणि थेट गिरीश बोलायला उभा राहील. नाही, फार मोठा कलावंत आहे चंद्रमोहन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी मला माझ्या लहानपणापासून बघितलं आहे, कारण माझ्या वडील आणि त्यांचे फार प्रेमाचे संबंध होते. चंद्रमोहन आणि राजहंस या दोन नावांची प्रतिमा आपल्या पुस्तकावर उमटणं म्हणजे काय, हे माझ्यासारख्या लेखकाला किंवा माझ्यासारख्या माध्यमातल्या माणसाला आणि इथे असलेल्या प्रत्येकाला चांगलं माहिती आहे. ही दोन नावं लेखकाला स्वतःचं भान आणून देतात. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मुसाफिरी करत असा, ते चित्रपट असेल, अभियांत्रिकी असेल, माझ्यासारखं माध्यम असेल, पत्रकारिता असेल, टेलिव्हिजन असेल, नाटक असेल, जोपर्यंत पांढऱ्या कागदावर काळं करून त्या आशयाला तुम्ही मुद्रित रूप देत नाही, तोपर्यंत जनमानसामध्ये तुम्हाला गंभीरपणे घेतलं जात नाही. मी कुठल्याही कलेचा अनादर करत नाहीये, पण ज्याला आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की कंटेंट इज किंग, म्हणजे आशय हा खरा राजा असतो. तो आशय कागदावर येणं आणि तो चिरकाल टिकणं, या गोष्टीची प्रक्रिया जर अधोरेखित करणारं मूळ काय असेल तर ते पुस्तक असतं. खूप मनापासून प्रत्येक क्रिएटिव्ह आर्टिस्टची अशी इच्छा असते की आपलं कागदावर काहीतरी आलं पाहिजे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की आपापल्या क्षेत्रामधले दिग्गज, अगदी चंद्रमोहनपासून सुभाष अवचटपासून सगळे आमचे जवळचे सिनियर मित्र, या सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, चित्रकलेमध्ये असेल, शिल्पकलेमध्ये असेल, उत्तुंग नाव कमावलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे हे आम्हाला, आमचं मैत्र लाभलं हे आमचं खरंच भाग्य आहे. याचं कारण यांनी खूप त्यांच्या आयुष्यामध्ये, आत्ता त्यांनी जितक्या साधेपणाने सांगितलं तितकं नाही आहे. प्रत्येक पुस्तकाच्या आशयाशी त्याला तितकं खोल जाऊन बघावं लागतं, म्हणजे कल्पना करा. ह्या मंडळींच्या बरोबर राजहंस सारखी संस्था, मी राजहंस म्हणजे माझं भाग्य समजतो की माझं आयुष्यातलं पहिलं पुस्तक माझंही राजहंसनीच प्रकाशित केलं. आणि ते नुसतं प्रकाशित केलं नाही तर दिग्मांनी, म्हणजे माझगावकरांनी अक्षरशः समोर बसून मला ते कसं पाहिजे, तुझं भले 20-25 वर्षातलं काही मुसाफिरी असेल, आपल्याला ते काय करायचं आहे. माझी मैत्रीण सुजाता देशमुख त्यावेळेला राजहंसमध्ये होती. तिने मला एक दिवशी दिग्मांच्या पुढे नेऊन बसवलं आणि अर्ध्या तासाकरता भेट ठरली होती. आम्ही 2 तासांनी जेव्हा उठलो, तर आत्ता डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं यांना, तिथेच मला दिग्मांनी सांगितलं आपण याचं पुस्तक करायचं. भले ते माझे 50 अनुभव असतील, आणखीन काही असेल. राजहंसकडनं होकार येणं ही गोष्ट एवढी सोपी नाही, हे लेखन क्षेत्रातल्या, साहित्य क्षेत्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि नुसतं तेवढंच नाही, तितक्या ताकदीने ते पुस्तक राजहंस ज्या पद्धतीने काढतं, तो एक अमूर्त ठेवा असतो की जो कित्येक वर्ष पुढे टिकून राहणार असतो. माझं तर असं म्हणणं आहे, मी या सगळ्या डिजिटल माध्यमांमध्ये गेली 30 वर्ष काम करतोय. टेलिव्हिजन असेल, ई कंटेंट असेल, कन्व्हर्जन असेल, कन्व्हर्जन ऑफ मीडिया असेल, वेगवेगळी टीव्ही चॅनल्स असतील, त्याचं मी हेड म्हणून काम केलं. एकतर पुस्तक लिहिणं, पांढऱ्या कागदावर काळ्या शब्दांमध्ये आणि मुखपृष्ठावर उत्तम चित्र असलेलं असं पुस्तक निघणं, हा एक फार मोठ्या तपश्चर्येचा भाग असतो. त्या सगळ्या मांडवाखालून तुम्हाला जायला लागतं. प्रकाशक, संपादक, चित्रकार आणि लेखक यांचं जे काही एक रसायन जमतं ते अद्भुत असतं. जशी प्रकाशन संस्था लोकांपर्यंत पुस्तक नेऊन पोचवते, तो लेखक प्रकाशात आणते, तसं ते पुस्तकाचा आशय काय आहे हे चंद्रमोहनच्या नुसत्या मुखपृष्ठावरून नाही, तर त्यातल्या आतल्या प्रत्येक पानाच्या डिझाईनवरनं. आपला सर्वसाधारण लोकांचा समज असा असतो की मुखपृष्ठ काढलं की झालं, तसं नाही. त्यांनी त्यातल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा, कुठल्या डिझाईनमध्ये आतली ओळ पाहिजे, कुठल्या टाईपमध्ये पाहिजे, कुठला फॉन्ट पाहिजे, कुठली कलरची शेड पाहिजे, इथपर्यंत त्याचं वर्किंग असतं. मला एक बारीकशी आठवण सांगितल्याशिवाय चंद्रमोहन राहवत नाहीये. तुझ्यासारखीच इरिलेव्हंट आहे, पण सांगतो. माझ्या लहानपणापासून मी चंद्रमोहनची प्रदर्शनं बघत आलेलो आहे. माझं पहिलं पुस्तक राजहंसनी काढलं, आजच्या ठळक बातम्या, आणि दुसरं पुस्तक माझी कादंबरी ग्रंथालीनी काढली, मुंबईतल्या माझ्या मित्रांनी. माझ्या उरावर बसूनच ती त्यांनी घेतली आणि चॅनल 4 लाईव्ह नावाची माध्यमांच्या बॅकग्राऊंडवरची माझी कादंबरी.
तर मुखपृष्ठ चंद्रमोहन करणार होता. त्यांनी मुळात म्हणजे चंद्रमोहनशी नवोदित काय किंवा सिनियर काय, लेखकांनी त्यांनी बोलल्याशिवाय आपण जाऊन बोलायची पद्धत नाही आहे. मी खरं सांगतो, कुठल्याही क्रिएटिव्ह आर्टिस्टला त्याचं स्वातंत्र्य, त्याचा अधिकार आणि त्याची सिनियरिटी हा प्रकार त्या लेखकापेक्षाही जास्त जर असला किंवा नसला तरी शहाण्या लेखकांनी कधीही चित्रकाराच्या कामामध्ये डोकं खुपसू नये. पुस्तक त्याच्या हातात प्रकाशन संस्थेने पोचवलं. त्यांनी माझं आणि त्याचं माझ्यावर खूप माझ्या लहानपणापासून प्रेम आहे. त्यामुळे माझं पुस्तक म्हणल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने ते केलं आणि मी माझ्या स्वभावाने उद्धटपणा करायचा तो केला. ते मला यांनी सुदेश इंग्लसपूरकरनी पुस्तकाचं कव्हर वगैरे सगळं यांनी पाठवलेलं, मला पाठवलं. मी ते बघितलं. अफलातूनच होतं, थीमच अफलातून होती सगळी. आणि नुसती कव्हर पेजची नाही तर आतल्या पानांपर्यंत, मलपृष्ठापर्यंत, शेवटून दुसऱ्या कव्हरपर्यंत आणि कव्हर वेस्टर्न सगळंच म्हणजे अफलातून होतं. पण माझ्या डोक्यात चंद्रमोहनचं खूप वर्षापूर्वी एका प्रदर्शनात त्याची एक सिरीज लागली होती. त्यातलं एक चित्र असं घट्ट रुतून बसलं होतं आणि ते काही केलं बाहेर जायला तयार नव्हतं. मला माहिती होतं चंद्रमोहन माझी अतिशय वाईट शब्दात अवहेलना करणार. म्हणजे बोलू नये अशा अपशब्दात, तुला यातलं काय कळतं, ज्यातलं कळतं ते कर, असं म्हणून मला तो एक चहा पाजून घरातनं हाकलून देणार याची माझी खात्री होती. मी सुदेशला म्हटलं, अरे नको जायला. सुदेश म्हटलं, तुला आवडलं ना ते, तू बोलून तर बघ त्याच्याशी. म्हणून आम्ही चंद्रमोहनच्या स्टुडिओत गेलो. मी चंद्रमोहनला म्हटलं, उद्धटपणा करतोय, आधीच माफी मागतो तुझी. बोल म्हणला, काय त्याच्या नेहमीच्या स्टाईल, आत्ता स्टाईल बघितली तस तुम्ही त्याची. म्हटलं, तू काढलेला अप्रतिम आहे, मला तुझ्या कलेतलं कळत नाही, खूपच सुंदर काढलेलं आहे. त्यांनी ऑक्टोपस काढला होता आणि त्या ऑक्टोपसचे सगळे असे जे हे असतात, शेपट्या आणि हात आणि त्याचे अवयव, ते सगळे असे पसरलेले की या सिस्टीमचा ऑक्टोपस, राजकारण, सिस्टीम, ब्युरोक्रेसी आणि माध्यमं यातला सगळा नेक्सस असा माझा कादंबरीचा विषय होता. तर तो ऑक्टोपस म्हणजेच सगळं गिळंकृत करणारा सिस्टीम, याचं ते प्रतीक होतं, हे मला कळत होतं. पण म्हटलं, चंद्रमोहन तुझं एक चित्र मला फार आवडलंय, ते तू मला द्यावंस असं वाटतं, म्हणजे या पुस्तकाकरता. कुठलं रे, कुठलं म्हणलं? म्हटलं, तुझी खुर्च्या नावाची एक सिरीज होती, कुठे ते जुनं होतं म्हटलं, ते मला आठवत पण नाही. म्हटलं, मला माहिती आहे ते तुझ्याकडे असणार आत्ता इथे. त्या खुर्च्या सिरीजमध्ये एक खुर्ची आडवी पाडून एक माणसासदृश दिसणारी अशी आकृती त्या खुर्चीवर ओणवी झालेली आहे, जणू काही त्या खुर्चीला भोगतीये, असं ते चित्र आहे म्हणलं. आणि मला असं वाटतं, सध्याच्या सिस्टीममध्ये पॉवरमध्ये जायला, ती पॉवर म्हणजे मनी पॉवर असेल, मसल पॉवर असेल, पॉलिटिकल पॉवर असेल, त्या सिस्टीममध्ये जायला म्हणून जे काही लागतं ते करण्याकरता तो आरूढ झालेला आहे आणि तो ती सगळी खुर्ची उपभोगतोय. त्याने मला तोंडावर उडवून टाकलं. तुझ्या पुस्तकात बघून मला असलं काही वाटलं नाही म्हणलं अजिबात. नाही, किती महत्वाचं असतं बघा. रायमुनिया मागाशी तो जे सांगत होता, माझं कनेक्शन त्याच्याशी आहे की लेखक ज्या भावनेनी किंवा ज्या कॉन्सेप्टनी लिहितो, ते जर वाचन करणाऱ्या चंद्रमोहन सारख्या अद्वितीय छायाचित्रकाराला वेगळं वाटत असेल आणि त्याच्या डोक्यातली प्रतिमा तो रंगवणार असेल, तर त्याच्याही स्वातंत्र्याला आपण तेवढंच महत्व आणि आदर दिला पाहिजे. तरी सुद्धा माझ्या हट्टाला त्यांनी ऐकलं आणि ते चित्र मला दिलं, हे माझं भाग्य आहे. त्याच्याबद्दल त्याचे कायमच त्याच्या ऋणामध्येच राहणं मी पसंत करेन. कमिंग बॅक टू धिस बुक, या पुस्तकात त्यांनी कव्हर पेज, बॅक पेज आणि आतमधलं डिझाईन जे काढलेलं तुम्ही बघितलं, त्यांनी सांगितलेलं अगदी करेक्ट आहे. त्यातल्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे तो खांबावर बसलेला पक्षी, ते ती मोटरसायकल, ते पोल्सच्या तारा, भटकंती, भ्रमंती, निसर्ग, त्याचं अवलोकन आणि मानवी मनाने त्याचं केलेलं विश्लेषण, हे सगळं त्यांनी त्याच्या चित्रात आणलेलं आहे. यातल्या प्रत्येक गोष्टीला त्याचं जस्टिफिकेशन आहे, यातल्या प्रत्येक गोष्टीला रिझनिंग आहे. आणि तुम्ही कथा वाचत जाल तर तुम्हाला असं आढळेल की या 12 कथांपैकी किमान 7 ते 8 कथांमधला एक ना एक अंश चित्रामध्ये आलेला आहे. तो कावळ्याच्या रूपाने असेल, तो मोटरसायकलच्या रूपाने असेल, तो चालत चाललेला अमर्याद पसरलेला रस्ता असेल, तारा असतील, हे सगळे भाव त्यांनी जे त्या कथांमध्ये मांडलेले आहेत मोडकांनी, ते त्या कव्हर पेजमध्ये आलेले आहेत. तर कलावंताचं मोठेपण हे असं असतं, ते स्वतःच्या तोंडाने कधीच सांगत नाहीत. पण मला असं वाटतं, अशा समारंभाला त्यांनी येऊन बोलण्याची सुद्धा माझ्या बघण्यातली ही पहिली वेळ असेल. जसं आमच्या दिग्मा सुद्धा कार्यक्रमाला कधी येत नाहीत फारशा, पण डॉक्टरांच्या रूपाने किंवा मिसेस माजगावकरांच्या रूपाने ते आमच्याबरोबरच असतात कायम. राजहंसची पुस्तक निर्मिती ही नितांत सुंदर असते. शहाण्या माणसाने ते एका बैठकीत कधी संपवायचं नसतं. ते असं थोडं थोडं एक एक कथा वाचत अनुभवत पुढे जायचं असतं. ती पूर्ण कथा मनामध्ये रिचली, झिरपली
की तिच्यावर एक 2-3 दिवस विचार करायचा आणि मग नंतर पुढची कथा वाचायला घ्यायची, अशी माझी पद्धत आहे. मोडकांनी मला दुर्दैवाने हा वेळच दिला नाही. 3.5 दिवस आधी हे पुस्तक माझ्या हातात मिळालं. त्याच्यातनं मला सगळ्या कथा वाचता आल्या नाहीत प्रामाणिकपणे, पण स्पेसिफिकली त्यातल्या काही कथा मला वाचायच्या मी ठरवल्या होत्या. कारण त्यातल्या हंसमध्ये आणि नवलमध्ये आणि याच्या आलेल्या कथा मी आधी वाचलेल्या होत्या आणि त्या मला इतक्या वर्षानंतर डोक्यामध्ये आठवत होत्या. म्हणून मला त्यातल्या कथा मी ज्या वाचल्या, या सगळ्यांनी आधी इतकं वडनेरे साहेबांपासून चंद्रमोहनपर्यंत आणि डॉक्टरांनी हे सगळं रसग्रहण करून झालंय. मला त्यांच्या शब्दकळेचं फक्त एक उदाहरण द्यायचं आहे की निसर्गामध्ये फिरणारा हा माणूस, अभियंता म्हणून असतील किंवा पक्षी निरीक्षण करणारे असतील किंवा आणखीन कुठल्याही भूमिकेतून असतील, हे निसर्गात फिरत असताना अंतर्मुखच होत असतात. माझ्या इथे मोठे मोडक साहेबांसारखे ब्युरोक्रॅट्स बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे की ब्युरोक्रेसीमध्ये किती निरस चर्चा असतात. कलात्मकतेला, त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीला मारक अशा सगळ्या गोष्टी असतात. मी स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसमध्ये 10 वर्ष काम केलंय. तुम्ही कितीही कोमल हृदयी, कितीही क्रिएटिव्ह आर्टिस्ट वगैरे असाल, मीटिंगमध्ये वगैरे हा सगळं ठीक आहे, ओके, एक गुच्छ द्या, स्वागत करा, मीटिंग सुरू करा. इतकं निरस वातावरण असून सुद्धा जो माणूस निसर्गाशी इतकं तादात्म्य पावतो. आणि सगळ्यात गंमत मला गिरीश या गोष्टीची वाटली, म्हणजे तुम्ही तर दोघांनी ऑलरेडी त्याचं फिल्म मेकिंग म्हणून विचार केला असेलच, पण आपल्याकडे आजकाल असा समज असा झालाय की प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक एपिसोडमध्ये आणि प्रत्येक सीझनमध्ये, तू आता सिरियलचं शूटिंग करून आलायस, काहीतरी सनसनाटी घडायलाच पाहिजे. सुरुवातीला एक मुर्दा, मधल्या भागात एक बलात्कार, त्याच्यानंतर मग परत त्याचं इन्व्हेस्टिगेशन, आणि आता OTT सिरियल आल्यामुळे तर काय बाकी शारीरिक संबंध वगैरे बिनबोभाट वाटेल तेवढं, वाटेल तसं, वाटेल तितक्या प्रमाणात. मराठी सासू सुनांच्या सिरियल बघणाऱ्या ऑडियन्सला हे आत्ता इतक्या लवकर झेपणारं प्रकरण नाहीये. हे प्रकरण सगळं 2000 नंतर जन्माला आलेल्या माणसांच्या, मुलांच्या, आपल्या पिढीला हे असलं प्रकरण म्हणजे नित्याचं झालंय. ते कोणी आता झी मधल्या सिरियल्स वगैरे बघतच बसत नाही. मला या कथासंग्रहाचं मोल असं वाटतं की माध्यमांच्या वावटळीमध्ये अतिशय क्रिएटिव्हली लिहिलेल्या या कथा वाचकांना परत पुस्तकांकडे आणतील. याच्याकरता मला याचं मोल वाटतं. नवीन पुस्तक उघडल्यानंतर त्याचा मुखपृष्ठ बघितल्यानंतर लव्ह ॲट फर्स्ट साईट जसं होतं ना कॉलेजच्या जीवनामध्ये, बघितल्या बघितल्या 2-3 ठोकेच चुकतात, तसं हे बघितल्यानंतर चांगल्या वाचकाचं होईल. आणि त्याच्यानंतर त्यातली कथा वाचत जर आपण पुढे गेलो तर आपण त्यात गुंतून जाऊ. सकृत दर्शनी तुम्हाला असलं काही सनसनाट येतात दिसणार नाही की पहिल्या 2-4 ओळीतच एखादा खून, नंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू, असं नाहीये. पण मोडकांची शब्दकळा, मला असं वाटतं की मराठीमधल्या काही सर्वोत्तम साहित्यकृती वाचल्यानंतर त्या लेखकांचे प्रभाव त्यांच्या लेखणीवर आहेत, असं मला वाटतं. आज इतरांनी इतकी चांगली भाषणं करून ठेवलेली आहेत आणि शेवटी गिरीशही बोलणार आहे. उमेशनी तर फारच सुंदर, कमी वेळात आणि कमी शब्दांमध्ये उमेशनी ती प्रोसेस मांडली. मला तुम्हाला मोडकांनी लिहिलेल्या एक 4-5 ओळी फक्त वाचून दाखवायच्या आहेत की निसर्गाचं वर्णन सगळेच करतात, पण 40 वर्षात 14, 15, 16च कथा लिहिणं याचं कारण काय असावं? त्याचं कारण तो निसर्ग मनामध्ये झिरपावा लागतो, तो निसर्ग डायल्यूट व्हायला लागतो, तो कुठल्या शब्दातनं व्यक्त करावा याची पण एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसला दीपक मोडकांनी पाहिजे तेवढा वेळ दिलेला आहे. घाई करून कुठल्या तरी दिवाळी अंकात यावेळेला 12 कथा पाडायच्यात, 7 लेख पाडायचे आणि 3 कविता पाडायच्यात, हा प्रकार मोडकांच्या बाबतीत नाहीये. त्यांची शब्दकळा तुम्ही बघा. मी थोडंसं उदाहरण म्हणून तुम्हाला फक्त एक वेळेचं भान ठेवून एक 3-4 ओळी वाचून दाखवतो. त्यांनी त्यांच्या एका अनिकेत नावाच्या ज्या कथेचा उल्लेख आता चंद्रमोहननी केला, त्या कथेमध्ये शब्दकळा हा जो प्रकार आहे तो किती प्रभावाने येतो बघा. त्या शब्दांमधून चित्र तर दिसतंच, पण मनोवस्था पण दिसते. बऱ्याच वेळेला त्यांचा नॉस्टॅल्जिया हा त्या कथांमध्ये दिसतो. ते काल्पनिक असेल की नाही मला माहिती नाही. त्यांच्या लहानपणामध्ये त्यांनी नेमकं काय अनुभवलंय आणि कुठल्या क्षणाला कल्पना विलासाने वाढवलंय हे मला माहिती नाही. पण जे मांडलंय ते इतकं अस्सल मराठीतलं शब्द लेणं किंवा शब्द सौष्ठव घेऊन येतं की ते आपल्याला वाचणं आवश्यक आहे. आमच्या दारावर मागल्या दारात बसलं म्हणजे घरामागचा डोंगर उतार संपल्यानंतर दरीमधून वाहणारी नदी दिसत असे. त्या पलीकडे पुन्हा डोंगराचा चढ सुरू होऊन पलीकडच्या डोंगराची बेलाग भिंत दिसे. बेलाग भिंत बर का. या डोंगरावर पावसाळ्यात ढगांचे पुंजके ओठंगलेले दिसत, कुठे कुठे छोटे धबधबे दिसत, अगदी दाट जंगल डोंगर उतारावर दिसे आणि मधून मधून काळ्या कातळांचे समांतर पट्टे हिरव्या जंगलांच्या वाटे चालत. दिवाळीच्या आधी सागाच्या पोपटी मोहराचे बहर हिरव्याची धार थोडी बोथट करत.
पावसाळ्याच्या आधी कुठे कुठे कारंजाच्या आणि पळसांच्या फुलांचे रक्त लाघव हिरव्याला बाजूला सारून धीटपणे उमटे. नदीपलीकडच्या डोंगरातल्या ऋतुचक्रातले हे विभ्रम मागच्या पायरीवर बसून मी पाहत असे. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या उतारावर मध्येच आडवा पसरलेला माझ्या शाळेला जायचा रस्ता होता. रस्त्यावर थोडं दूर कुंभाचं एक झाड होतं. त्याला चेंडू एवढी गोल फळं लागत. नदीकडच्या उतारावर एकाखाली एक समांतर आडवे पसरलेले 2-3 रस्ते दिसत. आणखी थोडं खाली रस्त्यांच्या एका तिठ्यावर शिरीषाचं मोठं झाड होतं. एप्रिल मे मध्ये त्याला गुलाबी रंगाची दाढीच्या ब्रशसारखी फुलं लागत. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठे भाऊ खांडेकर दिसतात का, याच्यामध्ये कुठे भाऊ पाध्ये दिसतात का, आणखीन तुम्हाला त्यांच्या एका त्या ज्या कथेचा उल्लेख मगाशी चंद्रमोहननी केला आणि मला वाटतं डॉक्टरांनी पण केला, शिल्पकाराच्या त्या कथांमध्ये जी भाषा त्यांनी वापरलेली आहे ती भाषा तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या राजे राजवाड्यांच्या संस्थानिकांच्या काळात घेऊन जाते. या प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे. रान जखीण जी त्यांनी मांडलेली आहे दॅट इज टोटल पिक्चरस एक्सपिरियन्स. चित्रपटाचा आपला नियम एक असा अधिकृत नियम सांगितला जातो, हे दोघं दिग्गज चित्रकर्मी चित्रधर्मी आपल्याच बरोबर बसलेले आहेत, उमेश आणि गिरीश. पण जिथे तुमचं व्हिज्युअल खूप पॉवरफुल असतं आणि जिथे ते संपल्यानंतर तुम्हाला आवश्यकता लागेल तिथेच संवाद किंवा शब्द यावा. ह्यांच्या कथांमध्ये, मोडकांच्या कथांमध्ये बऱ्याच वेळेला व्हिज्युअलच इतकं पॉवरफुल आहे की ते शब्दामध्ये मांडलं गेलं हेच आपण विसरतो. त्याचं दृश्यात्मक स्वरूपच आपल्या मनात रेंगाळत राहतं आणि मग संवाद कुठे असेल तरच तिथे फक्त आपल्याला माणसांमधला संवाद वाचता येतो किंवा तो आपल्याला ऐकू येतो. इतके तुम्ही त्या मजकुराबरोबर प्रवाहित होत पुढे जाता. हे याचं वैशिष्ट्य आहे. मला आणखीन एक असं वाटलं, खूप प्रचंड नाट्यात्मकता, खूप प्रचंड धक्कादायक प्रसंग किंवा खूप प्रचंड अनपेक्षित काहीतरी असं घडणारं असं तुम्हाला या कथेमध्ये फारसं सापडणार नाही. मतकरींच्या तशा धक्कातंत्र वापरलेल्या कथा होत्या. म्हणजे यांच्या कथामध्ये धक्कातंत्र आहे पण ते अतिशय सटल येतं. माणसाच्या मनाचे विभ्रम, माणसाच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये दडून कुठेतरी असलेली भीती, भय नावाची जी काही कल्पना आहे ती कुठल्या क्षणाला उसळी मारून वर येईल आणि ती जेव्हा उसळी मारून वर येते तेव्हा ते सांगणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या दोन्ही माणसांच्या रक्ताचं जणू काही बर्फ होऊन जातं. अशी एक शिरशिरी तुमच्या अंगात येते. ही त्यांची म्हणजे मराठीमध्ये एकतर भयकथा आणि गूढकथा अगदी पार धारोपांपासून मतकरींपर्यंत अनेकांनी मांडलेली आहे. ही जातकुळी काहीतरी वेगळीच आहे. ही दृश्य जातकुळी आहे. म्हणजे त्यांच्या दृश्य जातकुळ्या नव्हत्या असं मला म्हणायचं नाहीये, पण ही वेगळी दृश्य तुमच्या पुढे येतात, वेगळ्या शब्दांमधनं येतात आणि ती तुम्हाला शहारून टाकतात. मला व्यक्तिशः मोडक साहेब त्यातली फार आवडलेली कथा म्हणजे मंजुषा. म्हणजे अशी कल्पना मुळात एखाद्या म्हणजे मला हे नंतर का साधर्म्य वेगळं वाटलं याचं कारण मी थोड्या काही क्षणांनंतर सांगतो. पण या कथेमध्ये त्या घरातल्या मुलाचे, माधवचे वडील हे उतरंडीला त्यांचं आयुष्य लागलेलं आहे, तिन्ही सांजा झालेले आहेत. त्यांना त्यांच्या जुन्या मुलगा वगैरे सगळं नातवंड वगैरे अशा कुटुंबामध्ये राहत आहेत आणि त्यांना अनेक वर्षांनंतर घरातली त्यांची एक तसबीर पाहिजे. का ते काही सांगत नाहीत. सगळे विचारतात, अहो जाऊ दे ना, 4 घरं बदलली, इकडनं इकडे आलो पण सगळं झालं. त्या कथेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी त्या कुटुंबाचं वर्णन केलंय, त्या नानांच्या मनोवस्थेचं वर्णन केलंय, ते कुठल्याही वैश्विक भावनेपेक्षा कमी नाही. त्याचा एकूण त्या मांडणीचा पोत, भाषेचा पोत जो आहे त्या कथेमधला, तो कुठल्याही आंतरराष्ट्रीय साहित्यापेक्षा कमी नाही. मी हे उगाच मोडक माझे मित्र आहेत म्हणून काहीतरी फ्लॅटरिंग करायचं त्यांच्यासमोर म्हणून बोलत नाहीये. तुम्ही ती कथा वाचून बघा. ती कथा एकदा वाचून तुम्हाला पूर्णपणे कळणार नाही, त्यातला एखाद दुसरा मुद्दा कळेल. तुम्ही जेव्हा 2 किंवा 3 वाचनं त्या कथेची कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माणसाला जेव्हा मरण समोर दिसायला लागतं किंवा तिन्ही सांजा आयुष्याच्या झालेल्या असतात, त्यावेळेला आपल्या आरंभीच्या काळामध्ये ज्यांनी आपल्याला जगवलं, उभं केलं, आधार दिला, अशा आपल्या पहिल्या जीवनसाथी बायकोची आठवण त्या माणसाला येते, की जी लग्नानंतर काही काळात त्याला सोडून जाते, मृत्यू पावलेली असते. आणि त्याच आपल्या सहचरणीच्या बहिणीशी त्यांनी लग्न केलेलं असतं. इतके वर्ष संसार या दुसऱ्या बायकोनी केलेला असतो. पण मरायचे दिवस किंवा तिन्ही सांजा झाल्यानंतर या माणसाला सगळ्यात ओढ कुणाची आहे तर आपल्या आईच्या तसबिरीची आणि आपल्या पहिल्या बायकोच्या तसबिरीची. हे जे काही वर्णन मोडकांनी त्या कथेमध्ये केलेलं आहे ते अद्वितीय आहे. बाकी त्याच्यावर चित्रपट होऊ शकतो का शॉर्ट फिल्म होऊ शकते, हा भाग नंतरचा. कुठल्याही कथेमध्ये असा काहीतरी एक वैश्विक मुद्दा असतो
म्हणजे वैश्विक कथा कशाला म्हणायचं? कुठल्याही जगातल्या भाषेमध्ये, जगातल्या कुठल्याही देशामध्ये तुम्ही गेलात, तर माणसांनी माणसांशी वागताना त्यांची जी काही इंटर रिलेशन्स असतात, त्यांच्या मनामध्ये जे काही भावतरंग येतात, त्यांच्या मनामध्ये जे काही स्मरणरंजन असतं, पूर्वीचं आयुष्य, आत्ताचं आयुष्य, याचे जे काही सांधे असतात, याला भाषेचं आणि धर्माचं आणि कुठल्याही भौगोलिक प्रदेशाचं बंधन नसतं. मला वाटतं वैश्विक कथेचं हे फार एक मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल, की जे मोडकांच्या कथेमध्ये दिसतं. निसर्गवर्णन, भयकथेचं आणि विस्मयकारक पद्धतीने अंगावर येणाऱ्या अशा गूढकथेचं एक वेगळं आकर्षण मोडकांना आहे. मग मोडक कधी ते जंगलामधल्या पानाफुलात शोधतील किंवा त्या वृक्षाच्या जवळ खेचणाऱ्या त्या वेलीच्या रूपामध्ये शोधतील किंवा माणसामधल्या सुद्धा दडलेल्या पशुमध्ये शोधतील. त्यांनी एका कथेमध्ये, छोटीशी कथा आहे, सरकारी कथेमधला आलेला अनुभव त्यात मांडलाय. तो प्रत्यक्ष त्यांना आलेला आहे का त्यांनी अनुभवलेला आहे माहीत नाही. पण अनपेक्षितपणे माणसं कशी बदलू शकतात आणि तुम्हाला विस्मयचकित नव्हे तर शॉक्ड आणि स्टन्ड ही जी काही अवस्था असते माणसाची, यू नेव्हर एक्सपेक्ट की दिस थिंग विल हॅपन, आणि ते घडतं. अशा बाबतीतलं धक्कातंत्र सुद्धा मोडकांनी त्यांच्या कथेमध्ये दिलेलं आहे. मला असं वाटतं कादंबरी आणि आता यांची काही कथा तर यांच्या 45 पानाच्याही पुढच्या आहेत, म्हणजे त्याला दीर्घकथाच म्हणावं लागेल. आपल्याकडे सर्वसामान्य कथेची कल्पना 18, 20, 22 पानात असते. काही काही कथा 45 पानांच्या आहेत, 3-4 कथा 45 पानांच्या पुढच्या आहेत. म्हणजे मला असं वाटलं की त्या कथांमध्ये खरोखरच एक प्रचंड मोठ्या कादंबरीची बीजं पण आहेत. पण आपल्याकडे आजकाल काय झालंय, आपल्याकडे आजकाल काही व्याख्यांमध्येच आपण गल्लत करतो की काय, असं मला वाटतं. पण त्यांच्यातला लेखक हा इतका सदैव जागा आहे की त्यांना ज्या क्षणाला वाटतं की माझी कथा इथे सुरू होणार, इथे संपणार. अर्थात मला हे निश्चित माहिती आहे की त्याला डॉक्टर बोरसेंसारख्या संपादकाचंही फार मोठं कौशल्य आहे. कारण बऱ्याच वेळा लेखक स्वतःच्याच प्रेमात असतो, स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात असतो. त्याला बरोबर बखोटीला धरून वळणावर कसं आणायचं आणि त्याला दिलेल्या चौकटीत कसं बसवायचं, हेच तर संपादकाचं काम असतं. तेव्हा ती कुठेही कथा, आजकालच्या मराठी सिरियल्सविषयी मगाशी मी रेखाताईंशी बोलत बसलो होतो, त्या जशा एक कप चहा किंवा एक डब्यातनं आलेला एक गुलाबजाम, याच्यावर अख्खा एपिसोड आपण काढतो गिरीश आजकाल. तू नाहीस इतर जण, तसं याच्या कथेमध्ये कुठं दिसणार नाही. यांच्या कथेमध्ये जेवढं त्यांना सांगायचंय टू द पॉइंट तेवढंच सांगितलेलं आहे. त्यांना सांगायचं त्याच फॉर्ममध्ये सांगितलं. या कथांचे फॉर्मही वेगवेगळे आहेत बरं का. म्हणजे एका कथेसारखाच तुम्हाला दुसरा फॉर्म दिसणार नाही. कथांचे फॉर्म वेगळे आहेत, सिच्युएशन्स वेगळे आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. म्हणजे इतक्या माणसांचे इतके वेगवेगळे फॉर्म्स, इतक्या वेगवेगळ्या पद्धती आणि सांगायची पद्धती वेगवेगळी. मला असं वाटतं हा आरामात वाचायचा कथासंग्रह आहे. खूप समृद्ध करेल आणि मुळात म्हणजे खूप आयुष्य बघितलेलं वेगवेगळ्या अंगांनी, बायनोक्युलर्समधनं किंवा वेगळे चष्मे घालून. अभियंता असणं ही त्यांच्या व्यवसायाचा भाग झाला. खरं तर त्यांची जातकुळी ही लेखकाच्या एका वेगळ्या लेखन पद्धतीची आहे, हे त्यांनी हा कथासंग्रह लिहून सिद्ध केलेला आहे. आणि मला असं वाटतं फक्त एका, काय म्हणू आपण त्याला, मुसाफिर म्हणू किंवा फिरस्ता म्हणू, ती मोटरसायकल मला चंद्रमोहननी त्याच्याकरता काढली असावी असं मला वाटतं, की एक आयुष्य व्यवसायाच्या निमित्ताने किंवा तुमच्या आवडीच्या निमित्ताने जिथे जिथे कुठं फिरता आलं तिथे फिरणारा हा मुसाफिर आहे. आणि तो मुसाफिर त्याच्या आयुष्यात आलेले प्रसंग, व्यक्ती, आठवणी, स्मरणरंजन ह्याला कल्पनाशक्तीची फोडणी घालून तुमच्यासमोर जे काही मांडतोय तो हा कथासंग्रह आहे. मला नेहमी असं वाटतं, चंद्रमोहन मी कदाचित चुकत असेल, पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक कादंबरी दडलेली असते. प्रत्येकाला त्याचा मामा आठवत असतो, प्रत्येकाला त्याची लग्न न होता घरात राहिलेली मावशी आठवत असते, प्रत्येकाला त्याचा एक पंढरपूरचा वाडा आठवत असतो. पण सगळेच लिहित नाहीत ना, कारण सगळ्यांना लिहिता येत नाही, तर प्रत्येकच जण लेखक झाला असता. ही एक साधनेने मिळवलेली प्रतिभा आहे, म्हणून तर याला 40 वर्ष 16 कथा लिहायला लागली. नाही तर एका वर्षात दरवर्षी दिवाळी अंकांना 12 किंवा 14 दिवाळी अंकांना कथा पाठवणारी मंडळी आपल्याकडे आहेत. जोपर्यंत आपण स्वतः प्रगल्भ होत नाही, आपला विषय आपल्या मनात रुजत नाही, जोर धरत नाही, तो प्रोसेस होत नाही, तोपर्यंत तो लोकांना सांगण्यात अर्थ नसतो, कुठल्याही फॉर्ममधला, कादंबरी असो, कथा असो, कविता असो. मला असं वाटतं खूप विचारपूर्वक अनुभवाने लिहिलेलं आहे. चंद्रमोहनसारख्या हाताने ते सजलेलं आहे आणि राजहंसी मुद्रा ही त्याच्यावर लागलेली आहे. हे दीपक मोडकांचंही भाग्य आहे, आमचं सगळ्यांचंही भाग्य आहे. आणि खूप कष्टाने लिहिलेला हा कथासंग्रह आहे. खूप गोड पद्धतीने तो प्रकाशित केलेला आहे आणि चित्र तयार केलेली आहेत. आपण सगळ्यांनी तो वाचला पाहिजे. मोडकांचं अभिनंदन, शुभेच्छा आणि मला बोलवल्याबद्दल आभार.